विवा कॉलेज नवरात्रि में हुए जिहादी मामले को लेकर बुलिच पुलिस अब एक्शन मोड में है। जी हां, जानकारी के लिए आपको बता दें कि विरार के विवा कॉलेज में कुछ लड़कों द्वारा हिंदू लड़कियों को टारगेट करने की प्लानिंग का एक सनसनीखेज चैट सामने आया था। इस चैट में कुछ लड़के खुलेआम यह कहते दिखाई दे रहे थे कि गरबे में घुसकर किसी भी हिंदू लड़की को नहीं छोड़ना है। चैट कर रहे लड़कों का नाम शाहिद और फैज बताया जा रहा है। चैट्स में न सिर्फ लड़कियों को प्रेम जाल में फंसाने की बातें की जा रही थी, बल्कि उनके साथ छेड़छाड़ और अश्लील हरकतें करने तक की योजना बनाई जा रही थी। इस चैट के सामने आने के बाद हिंदू संगठनों में चर्चाओं का बाजार गर्म हो चुका था और तुरंत मामला दर्ज करने की मांग की जा रही थी। विवा जूनियर कॉलेज की अध्यापिका ने जानकारी देते हुए बताया कि इस पूरे मामले को गंभीरता से लेते हुए कॉलेज टीम ने उक्त लड़के, जिसका नाम मोहम्मद शाहिद खान उम्र 17 वर्ष बताया जा रहा है, जो विवा कॉलेज के ही 12वीं कक्षा में पढ़ता था, उसे बीते 3 दिन पहले ही पुलिस के हवाले कर दिया गया था और लेखी कंप्लेंट दी गई थी, लेकिन कुछ एक्शन नहीं हुआ। लेकिन मामले की गंभीरता को देखते हुए बुलिंच पुलिस इस मामले को संज्ञान में लेकर अब कार्रवाई में जुट गई है। संपूर्ण घटना विवा कॉलेजमध्ये घडली आहे। गरब्याच्या दरम्यान काय सांगाल आणि अजूनपर्यंत पोलिसांनी कारवाई नाही केली तर कशी नाराजी व्यक्त कराल? ही घटना घडली अत्यंत वाईट आहे, पण तत्पूर्वी मी सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा देईन। ही घटना अत्यंत वाईट आहे, मानसिक विकृतीतनं ही घटना घडलेली आहे आणि पोलिसांनी 3 दिवस झाले कारवाई केली नाही। ही कारवाई आम्ही दिलेली आहे त्यांच्याकडे। आज 3रा दिवस आहे, आमचे लोक अजूनही पोलीस स्टेशनला बसलेले आहेत, पण पोलिसांकडून जोपर्यंत काही कारवाई होत नाही कायद्याच्या अंतर्गत, तोपर्यंत आमचे हात बांधलेले आहेत, कारण ही शैक्षणिक संस्था आहे, पॉलिटिकल संस्था नाही आहे। ह्याचं भान सगळ्यांनी ठेवायला हवं। त्या संपूर्ण घटनेबाबत तुम्हाला कसं कळलं आणि तुमची पहिली रिॲक्शन किंवा कारवाईची प्रोसेस काय होती? आम्हाला आमच्या व्हॉलेंटियर्सनी लक्षात आणून दिलं की असा एक मुलगा आहे जो असे व्हिडिओज काहीतरी काढतोय, त्यांनी पकडून दिलं। मग आमच्या इतर व्हॉलेंटियर्सनी आणि सिक्युरिटीनी त्याला पकडून पोलीस स्टेशनला नेऊन दिलं, परंतु तिथेही काही कारवाई झालेली नाही। ह्याचं वाईट वाटतंय। पोलीस प्रशासन कुठेतरी अशा मानसिक विकृती असणाऱ्या मुलांना अजूनही कारवाई करत नाहीये, तर कारण काय असू शकतं? काय ते वयाची मर्यादा असू शकते त्यामुळे होत नाहीये, किंवा दुसरं काही कारण तुम्हाला कळलं आहे का? पोलिसांकडून तर कसलाच आम्हाला कारण नाही समजलंय की त्यांनी कार्यवाही का नाही केली, पण कदाचित त्यांच्या जे काही नॉर्म्स असतील, त्यांचे जे काही नियम अटी असतील, त्या अनुषंगाने त्यांनी कारवाई जरी नाही केली तर शैक्षणिक संस्था आमची आहे आणि ह्या संस्थेत जसं मॅडम म्हणालेत की शिक्षण देण्याची संस्था आहेत, आम्हाला देखील जर समजलं असेल तर त्या मुलावरती उपयुक्त ती कारवाई संस्थेकडून पण करण्यासाठी आम्ही पण इथे आहोत। आणि मग ती कारवाई झाली की तो एक मेसेज जाणार सगळ्याच मुलांपर्यंत की अशा कुठल्याच गोष्टीमध्ये त्यांनी कुठलाही सहभाग नाहीच घ्यायला पाहिजे, आणि जर त्यांना कळलं ह्या गोष्टींबद्दल तर त्यांनी लवकरात लवकर येऊन आम्हाला देखील सांगावं, अशी आम्हाला मुलांकडे पण आव्हान आहे। मुलाचं नाव काय आहे? आणि दुसरं म्हणजे की महत्त्वाचा प्रश्न की कुठेतरी पोलीस प्रशासन किंवा आपण समाजामध्ये आपण बघतो ज्या प्रकारे प्रशासन काम करत आहे, मुलींमध्ये या संपूर्ण घटनेबाबत किंवा जे काही प्रकार सध्या सुरू आहे देशभरामध्ये, आपण अवेअरनेस करायला कमी पडतोय का? शाहिद मोहम्मद खान त्या मुलाचं नाव आहे। त्यांनी 12वीत आमच्या संस्थेत ॲडमिशन घेतलं आहे याच वर्षी। मुलींमध्ये अवेअरनेस करण्यासाठी बरोबर आहे, अभियान राबवायलाच पाहिजे, कारण सोशल मीडिया हा माध्यम जो आहे तो खूप स्ट्रॉंग पॉवरफुल टूल आहे, तर त्याचा चांगला आणि वाईट दोन्हीच परिणाम असतात। तर मुलींमध्ये अवेअरनेस आणि मुलांमध्ये देखील अवेअरनेस या सगळ्या गोष्टींसाठी, कारण मुलं आणि मुली जेव्हा ह्या कोएड एज्युकेशन संस्थेमध्ये शिकायला येतात तेव्हा रोज त्यांची एकमेकांची भेट होत असते आणि मुलांच्या नेटवर्कच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी मुलांमध्ये पण सांगता येऊ शकते। तर मला असं वाटतं की सजग अभियान फक्त आमच्या संस्थेत नाही तर देशभरात मुलांमध्ये, यूथमध्ये कुठल्या तरी प्रकारचं अभियान करायलाच पाहिजे। पुढील आता अजून काही दिवस आहेत गरब्याचे, अजून 3 ते 4 दिवस आहेत आणि इथे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होतो। जवळपास वसई विरारमधला सगळ्यात मोठा कार्यक्रम इथे होत असतो आणि बाहेरून पण लोक येत असतात। सुरक्षा कसं वाढवाल आणि आता पुढे काय योजना असतील गरब्यामध्ये? हो, सुरक्षेची गोष्ट केली तर जवळजवळ एवढी वर्ष झालीत, हा एक दुर्भाग्यपूर्ण पहिल्यांदा झालेला हा प्रकार आहे। त्याला अनुसरून करून अजून सिक्युरिटी कशी वाढवता येईल आणि कुठल्या प्रकारे इंटरनल मॉनिटरिंग, जिकडे डान्स जरी होत आहे तिकडे पण इंटरनल मॉनिटरिंग कशी करू शकणार आम्ही, आमचे व्हॉलेंटियर्स तसे पण आहेत, आणि अजून कुठल्या प्रकारे करू शकतो त्याची नक्की आम्ही आजपासून तुम्हाला ते दिसेल पण नवरात्रीच्या त्या ग्राउंडवरती। शेवटचा प्रश्न, पोलिसांनी जर कडक कारवाई नाहीच केली तर तुमचं पाऊल पुढे काय असेल?
पोलिसांनी कडक कारवाई नाहीच केली तर पुढचं पाऊल हेच असणार आहे की पोलिसांमध्ये ह्या गोष्टींबद्दलचा रिझन जे आहे ते त्यांनी का नाही केली. शैक्षणिक संस्था म्हणून आमचा देखील अधिकार आहे की आम्हाला देखील पोलिसांकडून उपयुक्त तो उत्तर मिळावा, कारण नाहीतर मग हा एक एक्झाम्पल लोकांमध्ये चुकीचा जाऊ शकतो आणि पुढे पण ही घटना नाही होणार ह्याची आम्ही गॅरंटी देऊ शकणार नाही.